ज्या सुविधा आहेत, पार्किंग आहे, शौचालय आहे, मंडप डेकोरेटर आहे, फ्रीज आहे, अशा प्रकारची व्यवस्था पाहिजे असेल इंडियन डेकोरेटर माझं नाव धाकी सोनू शेळके, निरावडा, सावंतवाडी, भंडारवाडी. आता आम्ही ओट्या विकतो. त्याच्यामध्ये नारळ, तांदूळ, सोनं नाणा, हळद पिंजर, फुला, येणी, कपडा आणि अगरबत्ती एवढं आम्ही विकतो. 50 नारळ असा. रेट कमी ठेवले हो, गेल्या वर्षी 100 रुपये होय. लाईनी बंद करून टाकल्या न्यूज. आता जे रवल्यात लाईनी ते मित्रांनो, या ठिकाणी आता अवनी कुटुंबियांची सुवासिनी डोक्यावर ताट घेऊन आता मंदिरामध्ये जाण्यासाठी सज्ज झालेली आहे. दुसरी सुवासिनी आलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता दुसऱ्या सुवासिनी पण यांना जॉईन झालेले आहे. अरे देवाचंच होतं आता ते. अवनी कुटुंबियांच्या प्रत्येक घरातून सुवासिनी आपलं जे पंचपक्वानाचं देवीला अर्पण करण्याचं ताट आहे ते घेऊन एकाच मार्गाने सगळे जे सुवासिनी असतात ते मंदिरामध्ये आपलं पंचपक्वानाचं ताट देवीला अर्पण करतात. यासाठी काही घरांनी त्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागते. एकच वाट असते येण्या जाण्याची. या ठिकाणी मित्रांनो आणखी काही ज्या सुवासिनी आहेत ते जॉईन झालेले आहेत. या ठिकाणी प्रत्येक घरातून ज्या सुवासिनी आहेत त्या ही जी रांग आहे देवीला नैवेद्य अर्पण करण्यात येते. प्रत्येक घरातून सुवासिनी या रांगेला जॉईन होते. मित्रांनो, या ठिकाणी देवी भराडी अंगणवाडी या ठिकाणी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेकडो वर्षे जुनी परंपरा मुकपणे देवीला नैवेद्य अर्पण करण्याची ही परंपरा आहे. अंगणवाडी येथील प्रत्येक घरातून सुवासिनी आपल्या डोक्यावर पंचपक्वानाचं ताट घेऊन देवीला अर्पण करतात. तर आता या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात अमोल भागरे त्यांची वाट पोलीस कंट्रोल रूम इथे यायचं आहे.
तुझ्या घरी त्यांची वाट पाहते मंगल विघ्नेश्वर. मित्रांनो, या ठिकाणी आता शिडी आहे, त्या शिडीवरून ब्रिजवर जात आहे. ओव्हरब्रिज आहे, या ओव्हरब्रिजवरून म्हणजे उड्डाण पुलावरून सुहासिनी पंचपक्वानाचं ताट घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात जाणार आहे. लोक गेली किती लोक गेली. मित्रांनो, या ठिकाणी श्रीदेवी भराडीचं रोषणाई केलेलं मंदिर तुम्ही पाहू शकता. सुंदर अशी रोषणाई या ठिकाणी केलेली आहे. आतमध्ये फुलांची आरास आहे. या ठिकाणी देवी भराडीला पंचपक्वानाचं ताट अर्पण करून परत स्वगृही जाताना सुहासिनी
मित्रांनो, या ठिकाणी आपण जो व्हिडिओ करत होतो ही आपली जी अंगणवाडीची परंपरा आहे, मुकोपणे देवीलाची, या परंपरेचा आता शेवटचा टप्पा आहे. देवीला नैवेद्याचं ताट अर्पण करून सुवासिनी महिला आता आपल्या स्वगृही परतत आहे. सुरुवात झालेली आहे. चला चला चला. मनोज गावडे याचे मित्र मधुर करावडे पोलीस नियंत्रण मित्रांनो, या ठिकाणी प्रथा अशी आहे नैवेद्य अर्पण करण्याची की जो नैवेद्याचं देवीला अर्पण करण्याचं जे ताट असतं या ठिकाणी ते जुन्या काळात चुडीच्या प्रकाशात नेत आणि आता या काळामध्ये मशाल पेटवून त्या ठिकाणी नेलं जातं आणि तसंच परत स्वगृहीत सुवासिनी परततात. घेतली ते त्यांच्या खिशात गाडी करायची आपण करून घेतो ना. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रसादासाठी म्हणजे जे श्रीदेवी भराडी देवीचा उपवास जे धरतात ते भाविक या ठिकाणी प्रसाद ग्रहण करण्यासाठी थांबलेले आहेत, प्रतीक्षित आहेत. ते या ठिकाणी देवी भराडी अंगणवाडी येथे मंदिराच्या गाभाऱ्यात सुवासिनी नैवेद्य दाखवला. आपण मगाशी याच घरातून शूट चालू केलेलं. हा देवीचा प्रसाद आहे. आता आम्ही जेवण वाढणार. हा प्रसाद आहे ना, तो आम्ही त्या आमच्या जेवण केलेल्यात मिस करणार आणि सर्वांना आमची ही माणसं मंडळी असतात ना, ती वाट बघत असतात. आणि पहिली प्रथा अशी होती की हे प्रसाद आहे तो उडवायचा, मग ती शिता निवडायची. पण ती अशी पायाखाली भेटायला लागली तर सगळ्या आज्ञांच्या घरी व्यवस्थित प्रसाद मिळतो. मग आता ही प्रथा बंद झाली. आता हातात जर कोणी मागला तो जरा हातात आम्ही देतो. देवी भराडी अंगणवाडी या ठिकाणी अंगणवाडच्या सुवासिनी मुखपणे देवीला नैवेद्य अर्पण करतात. देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर तो प्रसाद आपल्या स्वगृही आणतात. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जो सर्व महाप्रसाद केलेला असतो त्यामध्ये देवीला अर्पण केलेलं जे ताट असतं त्यातील महाप्रसाद सगळ्या ताटामध्ये मिक्स करतात आणि त्यानंतर आपले जे मित्रमंडळी, नातेवाईक, त्याच्यानंतर आप्तस्वकीय जे असतात त्यांना हा प्रसाद आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या घरामध्ये या पद्धतीमध्ये वाढला जातो. काही जे यामध्ये आहेत
ते उपवास धरलेले असतात, भराडी देवीचा कडक उपवास धरतात. या ठिकाणी मित्रांनो भात, गोडी डाळ, त्याच्यानंतर लोणचा, पापड, त्याच्या वडे असतात, कोबीची बापे, भोपळ्याची भाजी असते, वडे असतात, मेथीचे किंवा भोपळ्याचे वडे असतात या ठिकाणी. आणि काळ्या वाटाण्याचं सांबार हे असतं, स्पेशल आहे इथली, ही एक नंबर कोकणची परंपरा आहे काळ्या वाटाण्याची सांबारा आणि वडे. महाप्रसाद घेतलं नाही, आता दिलं काका अंगण्याकडे आम्ही आहोत. आता केलं उपास हो, उपास म्हणजे आता मी सोडणार आहे तिकडे. तुझा उपास होतो नाही ना, सावकाश जेव तू, घाय ना. या ठिकाणी आपलं ताट पण आलेलं आहे, ते वडे आहेत, शेंगा बटाट्याची उसळ आहे, गोडी डाळ, काळ्या वाटाण्याची उसळ, चण्याची उसळ, फणसुल्याची केळ्याची भाजी आहे, भोपळ्याची भाजी आहे, अजून कसली तरी एक भाजी आहे, पापड आहे, अजून काही आयटम यायची आहे. ले लो टिकट 100 रुपया, टिकट 100 रुपया. बांट दे टिकट बांट दे, और जल्दी चला. ले लो टिकट ले लो. ये है खतरों के खिलाड़ी का गेट गेमर है. टिकट बांट. बटन द्या, बघून जाऊ पाहिजे. नाही तसं नाही, हा चांगला पीस आहे म्हणून आम्ही कमी तुम्हाला काहीच फायदा, फक्त आमचा फायदा. सुरेखा मर्देकर यांचा मुलगा संतोष मर्देकर ते काय घेतो औषधेकडे पाहिजे आहे. औषधाकडे दुकान परत बदललं गेलं.